नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांना आता पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र आता आजोबांचा जीव घेण्यासाठी उठलेली कामिनी आता आजोबाला जीव घेणा रस्त्यावरती सोडून जाते आणि त्यानंतर आता एका नोकराचा फोन आता राजनला आणि अन्नपूर्णाला येते आणि तो सांगतो की मी जेव्हाही आता आजोबांना बाहेर घेऊन गेलो होतो तेव्हा त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ते आता सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा आता इकडे राजन आणि अन्नपूर्णा पोलिसांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचतात. तर इकडे मात्र आता अनिका प्रचंड रागात आलेली आहे, कारण तिला असं वाटते की आता कमळीला तर आपल्याला फेल करायचं होतं आणि ती पास झालेली आहे आणि मी फेल झालेली आहे, म्हणून आता तिचा डाव तिच्यावरतीच पलटलेला आहे. म्हणून इकडे आता अनिका फेल झाल्यामुळे प्रचंड रागात असते. तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे रागिनी आणि रागिनी म्हणते, ए अनिका, काय झालं गं? सोड ना. आता आपला पहिलाच असा प्लॅन आहे का की तो फसला? आपले सगळेच प्लॅन फसतातच ना, मग त्याच्यावर एवढं काय रिॲक्ट करते गं तू? आणि बघ, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. त्यावर आता इकडे लगेच अनिका बोलते की काय गुड न्यूज आहे गं तुझी? आणि काय, कुठं आहे ते ग्रॅनी, कुठं आहे? त्यावर इकडे आता लगेच रागिनी सांगते, हे बघ, ती काहीतरी मोठं मिशन सक्सेसफुल करण्यासाठी गेलेली आहे आणि तुला माहिती आहे का, सदानंद आजोबा त्या म्हाताऱ्याची तब्येत बरोबर नाही आणि तो सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. चल, आपल्याला भेटावं लागणारच ना. त्यावर आता इकडे लगेच अनिका बोलते की ए आई, तुला त्या आजोबांची कधीपासून गं काळजी वाटायला लागली आणि तुला तुझी मुलगी सोडून त्या आजोबाला भेटायचं काय पडलं? त्यावर आता इकडे लगेच रागिनी बोलते, ए, त्या थेरड्याची तब्येत बिघडली ना, ते पाहण्यात काही वेगळीच मज्जा आहे. तर इकडे आता आपण जर गेलो नाही तर ती अन्नपूर्णा आपल्याला या घरातून बाहेर काढणार, म्हणून आपल्याला नावाला म्हणून तरी जावंच लागणार. तर इकडे आता आजी आणि राजनसुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. तर इकडे कमळीला याविषयी काहीही माहिती नसते. कमळी आणि निगीला कळल्यानंतर की बंड्या आपल्याशी खोटं बोललेलं आहे. आता कोल्हापूरला आपल्याला जायचं या हरकाने आता त्या निघालेल्या असतात घरून आणि एका टेम्पोमध्ये बसतात. तेव्हा आता त्या गावी जाण्यासाठी निघतात सिद्धटेकला. तर इकडे मात्र आता बंड्या सगळीकडे कमळी आणि निगीला शोधतो, पण त्याला काही त्या मिळत नाही. तेव्हा तो लगेच आता ऋषीला कॉल करतो आणि बोलतो की मी आताच कमळीला भेटण्यासाठी हॉस्टेलवर गेलो, पण आता तिच्या फ्रेंडनी सांगितलं की त्या कोल्हापूरला गेलेल्या आहेत आणि त्यांनी मला काहीही सांगितलं नाही आहे ऋषी सर. काय करावं काही कळत नाही. तेव्हा आता लगेच ऋषीकडे नयनतारा येते आणि नयनतारा बोलते, ऋषी चल, आपल्याला जायचं आहे. त्यावर आता ऋषी बोलते, मॉम कुठं जायचं आहे आणि या वेळेला कुठं जायचं आहे? त्यावर आता इकडे नयनतारा बोलते, अरे तुला माहिती आहे का, आपल्याला राजन सरांचे सदानंद आजोबा आहेत ना, त्यांच्या भेटीला जायचं आहे. त्यांचा एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा आता ऋषी बोलतो, कधी? आणि मला तर काहीही सांगितलं नाही अन्नपूर्णा आजीने, कधी झालं? चल मॉम, आपल्याला जावंच लागणार. असं आता ऋषी आणि इकडे नयनतारासुद्धा आता अन्नपूर्णाकडे सिटी हॉस्पिटलमध्ये पोचतात. तर तेव्हा आता राजन आणि लगेच अन्नपूर्णा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लगेच आता अन्नपूर्णा बोलते की कुठं आहे, सांग ना, आज कसे आहेत डॉक्टर ते? तेव्हा आता डॉक्टर बोलते की त्यांची कंडिशन आता क्रिटिकल आहे आणि 24 तास मी काहीही सांगू शकत नाही. आता तर ते सध्या बेशुद्ध अवस्थेत आहे, पण जोपर्यंत त्यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत मी काहीही सांगू शकत नाही. त्यावर आता असं ऐकता क्षणी लगेच आता आजोबाला एक क्षण बघते आणि लगेच ती राजनला बोलते की नाही राजन, मी इथं नाही थांबू शकत. मला बाबांच्या तब्येतीसाठी आता देवी आईजवळ प्रार्थना करायची आहे. आता देवी आईजवळ प्रार्थना करायची, तू इकडे बाबाकडे बघ. तर तेवढ्यातच आता राजन बोलतो, ठीक आहे आई, तू जा. तर इकडे मात्र आता ऋषी आणि नयनतारासुद्धा पोचलेली असते. आता ऋषी आणि नयनतारा पोचल्यानंतर लगेच आता ते आजोबांची भेट घेतात आणि राजनला भेटतात. तेव्हा आता इकडे राजन खूप रडायला लागते ऋषीकडे. तेव्हा आता नयनतारा बोलते की हे बघ राजन, रडू नको, तुझ्या बाबांची तब्येत नक्कीच ठीक होणार, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तर तेवढ्यातच तिथं आता पोलीस त्या नोकराला विचारतात. तेव्हा आता पोलिसाचं विचारणं झाल्यावर तो नोकर बाजूला जातो. तेव्हा आता लगेच नयनताराची नजर त्याच्यावरती पडते आणि ती मनाशीच विचार करते, तर हा तर अन्नपूर्णा मॅडमच्या घरचा नोकर आहे ना, आणि पोलीस याला काय विचारतात?
तेव्हा ती आता पोलिसाला जाऊन भेटते. तेव्हा पोलीस सांगतात की आजोबा लास्ट टाईम याच्यासोबतच गेले होते आणि त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला हे आम्ही त्याला विचारत होतो. म्हणून आता लगेच नोकराला काही प्रश्न विचारायचा म्हणून नयनतारा त्याच्याकडे जाते. तर तेवढ्यातच आता तो जो कोई अन्नपूर्णाचा नोकर असतो तो असते कामिनीचा. म्हणजे कामिनी जसं बोलते तो तसाच वागते, कारण त्याला पैसे मिळत असतात म्हणून. तर लगेच आता तो कॉल करते ते म्हणजे कामिनीला आणि बोलते की कामिनी मॅडम, तुम्ही इकडं पोलीससुद्धा मला विचारपूस करतायत. खरं सांगा, माझ्यावर तर काही येणार नाही ना? हा आजोबांचा ॲक्सिडेंट तुम्ही घडून आणला आणि हे सगळं काही माझ्यावर तर येणार नाही ना? तेव्हा आता इकडे लगेच कामिनी बोलते, ए गप्प बस, असं काहीही होणार नाही आहे आणि तुझ्यावर काहीही येणार नाही आहे. तू कसलीही चिंता करू नको. आता कामिनीशी असं नोकऱ्याला बोलता क्षणी आता इकडे नयनताराच्या लक्षात आलेलं असतं की हे सर्व काही घडून आणलं ते म्हणजे आता कामिनीने. पण तिला असं वाटते की आजोबांची तब्येत ठीक होऊ द्या आणि त्यानंतर हे सत्य आता सर्वांसमोर आणा. त्यावर तिकडे आता ती राजनला पाणी घेऊन जाते आणि राजन लगेच आजोबांसाठी ब्लड शोधण्यासाठी ऋषीला घेऊन जातात. तर नयनतारासुद्धा आता घरी जाते. तर तेवढ्यातच आता तिथं येते म्हणजे रागिनी आणि लगेच का आता ते आजोबाच्या रूममध्ये जातात. तेवढ्याच तिथं कोणीही नसतो. तर तेवढ्यातच ऋषीला कॉल येतो बंड्याचा आणि बंडा विचारतो की काय झालं, दिसले का सर, तुम्ही आले का इथं? कुठं आहात? निगी आणि कमळी कुठेही दिसत नाही, त्या खरंच गावी गेल्या, काय करावं ना? तेव्हा आता ऋषी बोलतो की हे बघ बंड्या, आपण निगी आणि कमळीचं काय करायचं आणि त्या खरंच गावी गेल्या काय याचा नंतर शोध घेऊया. तुला माहिती आहे का, सदानंद आजोबाची तब्येत सध्या खूप क्रिटिकल आहे आणि म्हणून मी राजन सरांसोबत आहे, आपण बोलूया नंतर. तेव्हा आता लगेच इकडे बंड्या लगेच सरूला कॉल करते आणि सांगते की सरू काकी, तुला माहिती आहे का, अगं आजोबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांची खूप सिरियस कंडिशन आहे. आता मी लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याकरताच निघतोय. त्यावर आता इकडे सरू खूप हादरते आणि तिला आता आजोबांची खूप काळजी वाटते. म्हणून तीसुद्धा आता लगेच सिद्ध टेकून मुंबईकडे येण्यासाठी निघालेली असते. आता सरू मुंबईत पोचता क्षणी अगोदर तिला बंड्यानी सांगितलं असतं की ती सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. त्यावर आता इकडे लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये ती आजोबांना लपून छपून बघण्यासाठी येते. तर ती बघते काय, तर कामिनी आणि रागिनी अनिका हे एका रूममध्ये आजोबांच्या रूममध्ये आहे. ती लपून छपून आता बघते. तर अनिका बोलते आता की हे बघ मॉम, आता या थेड्याला 24 घंटे मरण्यासाठी मला वाट बघावी लागणार. म्हणून आता मी ही वाट बघू नाही शकत. हे बघ, मी ना याच्या नाकावरचं असं ऑक्सिजनचं काढून घेते, म्हणजे हा लगेच मरणार आणि आपल्याला गुड न्यूज मिळणार. कारण आधीच माझं मूड मी फेल झाल्यामुळे अपसेट आहे आणि आता नाही, आता ही गुड न्यूज ऐकूनच माझं मूड फ्रेश होणार आहे. आता इकडे लगेच रागिनी बोलते, हे बघ लवकर काढते आजोबांच्या नाकावरचं ऑक्सिजनचं आणि इथून चल, म्हणजे आपल्यावर कोणालाही शंका येता कामा नाही. तर लगेच आता ऑक्सिजनचं काढल्यानंतर ह्या तिघी पण तिथून निघून जातात. तर लगेच आता गौरी इकडे आतमध्ये जाते आणि आजोबांच्या नाकावर जे काही असते ते टाकते, ऑक्सिजनचं ठेवून देते आणि बोलते की बाबा नाही, आता बस झालं या कामिनी, रागिनी आणि अनिकाचं तुमच्यावरती जो काही तुम्हाला त्रास दिला, आता ते मी तुम्हाला, मला जसा त्रास दिला तसा मी तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही बाबा. आता मी तुम्हाला वचन देतो की ही गौरी जोपर्यंत तुम्ही ठणठणीत बरे होत नाही तोपर्यंत आता तुमची रक्षा करणार. त्यावर आता इकडे तेवढ्यातच नयनतारा येते. आता नयनतारा असं तिचा मोबाईल तिथं राहिलेला असतो चेअरवरती, म्हणून नयनतारा आता घरी जाताना रस्त्यातून परत येते. तेव्हा आता तिला रूममध्ये दिसते ती म्हणजे आता गौरी. त्यावर आता लगेच नयनतारा बोलते की गौरी, तू इथं काय करते आणि आजोबांपाशी काय करते? त्यावर आता घडलेला सर्व प्रकार, कशाप्रकारे अनिकाने ऑक्सिजनचं बाजूला नाकापासून बाजूला करून ठेवलं होतं, आजोबाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला होता, ही आता नयनताराला सांगते. तेव्हा आता नयनतारासुद्धा सांगते की खरंच मी सुद्धा ऐकलं की आजोबांचा हा जो काही ॲक्सिडेंट झाला तो फक्त आणि फक्त कामिनीने करून आणला. म्हणजे आता सदानंद आजोबांच्या जीवाला धोका आहे. नाही, आता काहीही झालं ना तरी साधना आपल्याला दोघींना मिळून या सर्व कामिनीचा हा जो काही अन्याय आजोबांवरती चालू आहे याला आपल्याला थांबवावंच लागणार. म्हणून आता दोघीने एकमेकीला वचन दिलेलं असतं की आजोबांचा जो काही आजोबांवरती अन्याय चालू आहे त्याला आपल्याला थांबवण्यात यायचं आणि या तिघींचं जे काही भांडं आहे ते आता आजींपर्यंत पोचवायचं. म्हणून आता लगेच इकडे
गौरीने आणि नयनताराने प्लॅन केलेला असतो की आजोबा या जगात नाही असं आपल्याला या तिघींसमोर दाखवायचं आहे आणि त्यानंतर या तिघींचं भांडं आपल्याला फोडायचं आहे. म्हणून ते आता त्या प्लॅनमध्ये नयनतारा आता डॉक्टरला सुद्धा सामील करून घेते आणि डॉक्टर आता सर्वांसमोर घोषित करतात की आजोबा या जगात नाही आहे आणि 12 तासानंतरच आजोबांची बॉडी आता तुम्हाला देण्यात येणार आहे. तेव्हा आता आजीला आणि राजनला याबद्दल काहीही माहिती नसतं. पण इकडे मात्र आता कामिनी, रागिनी आणि अनिका खूप खुश झालेल्या असतात. तेव्हा आता नयनताराने इकडे त्या मोलकराच्या मागं, नोकराच्या मागं इकडे गौरीला लावून ठेवलेलं असतं. तर गौरी आता त्या नोकराला बंड्याच्या मदतीने पकडून ठेवलेलं असतं. तर आता जेव्हा इकडे शोकसभा भरवण्यात येतात की आजोबाला घरी आणण्यात येणार आहे, त्या अर्ध्या तासाच्या अगोदर आता कामिनी, अनिका, रागिनी आता सर्व हजर असतात. तेवढ्यातच आता नयनतारा बोलते की काय झालं? अगं अगं कामिनी, तुझा भाऊ या जगात नाही आहे म्हणून तुला जास्तच आनंद झालेला दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. त्यावर आता इकडे घाबरलेली कामिनी बोलते की ए नयनतारा, काहीही बोलू नको. माझा भाऊ या जगातून गेलाय आणि तुला माझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. खरंच काहीही काय बोलतेस ग तू? त्यावर इकडे आता लगेच अन्नपूर्णा येते आणि बोलते की हे बघ कामिनी, हा भांडणाचा वेळ नाही आणि नयनतारा तुला काय बोलायचं आहे? मला तर काही कळतच नाही. आजीची तब्येतसुद्धा ठीक नसते. पण आता इकडे नयनतारा बोलते की हे बघा अन्नपूर्णा मॅडम, मला या रागिनीचं, कामिनीचं आणि अनिकाचं भांडफोड तुमच्यासमोर करायचं आहे म्हणून मी खोटी बातमी तुम्हा सर्वांना सांगितली की आजोबा या जगात नाही आहेत. आजोबाला काहीही झालेलं नाही आहे आणि ते आता सध्या त्यांच्या जीवाला काहीही धोका नाही आहे. मी डॉक्टरांना मिळून फक्त या तिघींचं भांडं तुमच्या सर्वांसमोर यावं म्हणून हे सर्व काही कृत्य केलेलं आहे. तेव्हा लगेच आता इकडे नयनतारा बोलते की साधना, त्याला आतमध्ये घेऊन ये. तेव्हा आता गौरी लगेच आतमध्ये घेऊन येते. ते म्हणजे आता कामिनीच्या हाताखाली जो नोकर काम करत होता त्याला. आता लगेच गौरीने त्याला खूप खडसावून सांगितलं की तू जर आता सत्य सांगितलं नाही तर तुलाच आता पोलीस स्टेशनमध्ये मी घेऊन जाणार. म्हणून आता अन्नपूर्णासमोर तो नोकर घडघडं बोलून जाते की मी काहीही केलं नाही मॅडम. मला जसं जसं सांगितलं तुमची पूजा थांबवण्यासाठी सुद्धा मला या कामिनीने पैसे दिले. माझे छोटे छोटे मुलं आहेत, मला पोलिसाच्या ताब्यात देऊ नका. मी काहीही केलं नाही. हा जो काही ॲक्सिडेंट घडून आणला आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त या कामिनीने घडून आणला. त्यानंतर आता गौरी लगेच त्या नोकराला सोडून देते आणि तो पोलिसांच्या ताब्यात देण्यात येते. त्यानंतर आता इकडे लगेच अन्नपूर्णा आजी जबरदस्त अशी आता कामिनीच्या आणि अनिकाच्या आणि रागिनीच्या कानाखाली मारते आणि पोलिसांना बोलते की हे बघा, मला यांच्याशी एक शब्दही बोलायचं नाही. तुम्ही आताच्या आता यांना घेऊन जा. तेव्हा आता तिघींनाही हतकड्या लावण्यात येतात आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येतं. तेव्हा मात्र अशा प्रकारे नयनतारा आणि गौरीच्या मदतीने इकडे खूप मोठं रहस्य आता उघडीस आलेलं आहे. ते म्हणजे अन्नपूर्णासमोर. तेव्हा आता लगेच इकडे अन्नपूर्णा आजी गौरीला मिठी मारते. तेव्हा आता इकडे आता गौरीच्या तोंडातून स्वतः नयनताराला समजलेलं असतं की ती साधना नव्हे तर ती गौरी आहे, राजनची बायको. अशा प्रकारे आता नयनताराच्या मदतीने आता गौरीला राजनच्या बायकोचा तर मान मिळालेला आहे आणि या तिघींना त्यांच्या कर्माची शिक्षा आता मिळालेली आहे. म्हणून प्रेक्षकांनो, असे जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.